कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडील क्रेनवर काम करणारे कर्मचारी क्रेनद्वारे आणलेली वाहनं सोडण्यासाठी परस्पर पैसे घेतात असा आरोप करणारं एक रील सध्या व्हायरल होतंय। या संदर्भात आज शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यामध्ये काहीही तथ्य नसल्याचं सांगितलंय। कोल्हापूर शहर वाहतूक शाखेच्या क्रेनमार्फत रहदारीचा अडथळा करणाऱ्या वाहनावर कारवाई केली जाते। काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। त्या अनुषंगाने मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयामध्ये ज्या गाड्या उचलल्या जातात त्याच्यावर रीतसर कारवाई त्यांना रीतसर पावत्या दिल्या जातात आणि आत ऑफिसमध्येच त्यांनी त्या जे दंडाची रक्कम भरावी आणि त्याबाबतची पावत्या घ्याव्यात। याबाबतची काही तक्रार असेल तर त्यांनी संपर्क करावा मला आणि असे कुठलेही प्रकार घडत नाहीत। कुठं वादावादी झाल्यामुळं असे प्रकार केले असावेत, पण तसं त्या ह्याच्यामध्ये कोणतेही तथ्य नाही। तर सर्व नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, आपल्या गाड्या रहदारीस अडथळा होणार अशा पद्धतीने पार्क कराव्यात। जे लोकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत आणि शहर वाहतूक शाखेकडून कारवाई झाल्यास वाहनं सोडवून नेताना रीतसर दंडाची रक्कम भरून पावती घ्यावी असं आवाहन पोलीस निरीक्षक मोरे यांनी केलंय।